नमस्कार, मी दर्शन चौधरी, ATV न्यूजचा तालुका संपादक. मी आहे वार्ड क्रमांक 11 येथील भगवती नगरमध्ये आणि इथे अचानकपणे आपल्या रावेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ संगीताबाई भास्कर महाजन हे आलेले आहेत आणि इथले जे काही नागरिक राहत आहे या वार्ड क्रमांक 11 येथील भगवती नगरमध्ये त्यांचे इथे संवाद साधणार आहेत. त्यांना काय काय प्रॉब्लेम येत आहेत, कोणकोणत्या सिच्युएशनला ते फेस करत आहेत त्याबद्दल. तर बघूयात येथील जे काही नागरिक आहेत त्यांच्या आपल्या नगराध्यक्षांकडून काय काय मागण्या आहेत. ते आपल्या लोकांना तर आपल्याला बोलणार आहे ना. नागरिकांना फोन करतील मग ते आपल्याला करते. मी तुला आम्हाला बी योग्य वाटत नाही ना सगळे आपल्या त्यांना गळगळ असं वाटत नाही की बघा आपण यांना फोन लावू आपल्याच लोकांना आपण त्यांना फोन बरोबर ते आपण फोन लावताय असं होऊन जाते ते. हो नाही उद्यापासून आता उद्या कोणता रूट आहे की तो आहे आज आहे ना प्रत्येक गल्लीत फिरली पाहिजे. जर नाही आला एक दिवसा नाही ना, एक दिवस आड काय 2 दिवस आड नाही तरी काही काही कचरा होत नाही. 2 दिवसानंतर काही जमा नाही होत. चौथ्या दिवशी जरी आला तरी चालेल ना. समजा डब्बी नाही तर मग पाणी द्यायचं गाणं सांगा ना तसं पण की गेटच्या बाहेर राहतो पण तो कचरा पण उचलून ठेवत नाही. सांगा ना तसं. नगरपालिकेचे जे अधिकारी राहतात फक्त तिथलाच कचरा उचलतात, बाकी कचरा पडलेला असं उचलत नाही. कोण आहे असं पण विकास कामांबाबत अतिशय आक्रमक आणि तत्पर असलेल्या रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ संगीताबाई भास्कर महाजन यांनी आज रावेर शहरातील वार्ड क्रमांक 11 मधील भगवती नगर भागात अचानक भेट दिली. या अचानक भेटीमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. तरी नागरिकांच्या समस्यांची दखल घेतल्याने स्थानिक रहिवाशांना समाधान व्यक्त केले आहे. तुंबलेल्या गटारी आणि नाल्यांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांत्रस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रस्त्यावर एकही लाईट नसल्यामुळे नागरिकांनी तक्रार केली, पण कचरा संकलन करणारी गाडी नियमित येत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत असे स्थानिकांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर सुसंगीताबाई भास्कर महाजन यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला बोलावून घेतले. गाडी वेळेवर येत नसल्याने पाहून त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने घटनास्थळी बोलावले आणि त्यांची चांगलीच कान उघाडणी केली. शहराच्या स्वच्छतेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. दर 2 ते 3 दिवसांनी कचरा गाडी फिरलीच पाहिजे अशा स्पष्ट सूचना देत त्यांनी कडक ताकीद दिली. वार्ड क्रमांक 11 मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याची ग्वाही देत रावेर शहराचा विकास आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी मी सदैव कटिबद्ध आहे अशी प्रतिक्रिया संगीताबाई भास्कर महाजन यांनी दिली. नगराध्यक्षांचा हा ऑन फील्ड कामाचा झपाटा पाहून रावेरकरांमध्ये सध्या त्यांच्या कार्याची मोठी चर्चा सुरू आहे.